जगात असे अनेक देश आहेत जे आपल्या प्राचीन संस्कृतीने ओळखले जातात. पण तुम्हाला माहितीये का जगातला सर्वात जुना देश कुठला? चला तर मग जाणून घेऊया. या यादीत पहिला नंबर लागतो तो इराणचा. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. कारण इराणचा इतिहास हा तब्बल 5000 वर्षांपूर्वीचा आहे. प्राचीन काळात हा देश पार्स या नावाने ओळखला जायचा. हा देश नाईल नदीच्या किनारी वसलेला होता. इसवी सन पूर्व 3150 मध्ये या प्रदेशात एक सशस्त्र आणि स्वतंत्र राज्य स्थापनेची सुरुवात झाली होती. त्यानंतर नंबर लागतो तो व्हिएतनामचा. या देशाचा इतिहास 2700 वर्षांहून अधिक जुना आहे. या देशाची सुरुवात हान राजवंशाच्या काळात चीनच्या साम्राज्यापासून झाली. इसवी सन पूर्व काळात चीनने व्हिएतनामच्या उत्तरेकडच्या भागावर आपला ताबा मिळवला. त्यानंतर एक हो ची मिन यांच्या नेतृत्वात व्हिएतनामने स्वतंत्र मिळवलं. या देशाचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा संघर्षाचा इतिहास खूपच प्रेरणादायी आहे. तिसरा सर्वात जुना देश म्हणजे सुदान. या देशाच्या इतिहासाचे ठळक ठिकाण म्हणजे नाईल नदी. ही या देशाची जीवनदायिनी आहे. सुदान हा इतिहासाच्या दृष्टीने प्राचीन इजिप्त आणि ब्रिटिश साम्राज्याशी कनेक्टेड आहे. सुदानच्या ऐतिहासिक अवशेषांमध्ये प्राचीन समृद्धी आणि संस्कृतीचा समृद्ध असा वारसा पाहायला मिळतो. आता जुन्या देशांचा विषय सुरू आहे तर मग आपला भारत देश मागे कसा राहील? भारताच्या इतिहासाची सुरुवातही इसवी सन पूर्व 2000 मध्ये झाली आणि आजही जगभरात भारत हा एक महत्वाचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीचं योगदान केवळ धर्म किंवा आध्यात्मिक क्षेत्रापुरतच मर्यादित नाहीये. जगाच्या विकासातील अनेक क्षेत्रात भारताचं योगदान आहे. भारतीय इतिहासाच्या या वारशामुळेच भारताला आविष्कारांचा देश असं म्हटलं जातं. या सर्व देशांचा इतिहास समृद्धता आणि विविधता यांनी नटलेला आहे. हे देश अजूनही आपल्या ऐतिहासिक मूल्यांचा अभिमान बाळगतात आणि म्हणूनच आजही हे देश आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानांवर टिकून आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि लोकमतला फॉलो करायला विसरू नका.